आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार क. नजीब मुल्ला, ड. सुहास देसाई, ब. वहिदा खान आणि अ. पूनम माळी यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश. पाहत राहा जनादेश. आता आपण प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार सुहास देसाई साहेब, त्याचबरोबर नजीबुल्ला साहेब, आपण त्यांच्याशी जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. प्रथम मी नजीब मुल्ला साहेबांना विचारतो की आपण आपला परिचय करून दिलेलाच, आपण आमच्या चॅनलसाठी आपण थोडक्यात परिचय करून द्या. नजीब मुल्ला सध्या 10 मधून प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार आहे. सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी मला उमेदवारी परत दिलेली आहे. सर्व नागरिकांना मिळून आवाहन करतो परत संधी द्यावी. एक दुसरा प्रश्न असा आहे की मला, म्हणजे आपण घाईमध्ये प्रचाराला जायचंय, मलाही कल्पना आहे आपण युतीमध्ये नाहीत, पण सर्वप्रथम मला अजून एक विचारायचं आहे की युतीमध्ये नसतानाही आपण उमेदवार, चारही उमेदवारांची जबाबदारी आपण घेतलेली आहे, ती कशा पद्धतीने आपण निभावणार आहात मला सांगा. एवढेच नवी 83 उमेदवारांची जबाबदारी घेतली आहे आणि युतीमध्ये नाही म्हणजे ज्या लोकांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करत बसलो त्याच्यावर युती कशी करायची. आणि ही निवडणूक महापालिकाची निवडणूक आहे. युती केली असते तर कुठल्या तरी नगरसेवकाला मला बसवायला लागलं असतं. नवीन संधी कधी भेटतात आणि कार्यकर्त्यांनी फक्त ते जिंदाबाद मुंदाबाद आणि झेंडा लावण्यासाठी लावतात. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. एक नवीन नेतृत्व तयार होतं प्रत्येक एरियात आणि प्रत्येक एरियात नवीन नेतृत्व व्हायला पाहिजे ना. आज मी 20 वर्ष पण मी माझ्या कुटुंबात कधी तिकीट देत नाही. जोपर्यंत मी असेल माझ्या राजकारणात कोणी दुसरं माझ्या कुटुंबातून येणार नाही. म्हणून पहिल्यांदा मी माझ्या मित्राची बायको वैदाला दिलं. त्याच्या आधी दुसरं माझ्या चुलत वहिनींना दिलं होतं कारण की ओबीसी होता म्हणून. त्याच्यानंतर मी माझे मित्र सुहास देसाई, त्याच्यानंतर आमच्या अनिलची बायको अंकिता, आता आमचं सुधाकरची मिसेस. कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे ना. नाही तर मुलगा, बायको, मुलगी, 4-5 नगरसेवक मी पण ठेवून शकलो असतो, पण कार्यकर्त्यांनी काय करायचं. तर नक्की नवीन नेतृत्व प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक घटकाचा व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही वेगळं लढतो. आणि आमचे बघा तुम्ही ऑल यंग कॅन्डिडेट्स आहे. आम्ही हिरांदानी स्टेट मध्ये आदिवासी मास्टर्स UK मध्ये करत होती. आदिवासी मुलगी आहे ती UK मधून फ्लाय होऊन आली फॉर्म भरायला. आम्ही एक स्लम मधून एक मागासवर्गीय IT इंजिनियर त्याला दिलेलं आहे. अशा मी प्रयोजन करतोय आणि नवीन नेतृत्व तयार करतोय. संधी दिल्यावरच लोक पुढे येतील ना, नाहीतर तेच पैसेवाले आणि नेतृत्व. म्हणून नवीन नेतृत्वाचं काम आहे, म्हणून मी युती केली नाही. बरोबर, धन्यवाद. खूप छान उत्तर दिलं. पण मला आता एक सांगा, 15 जानेवारीला मतदानाचा दिवस आहे. मतदारांसाठी आपण काय आव्हान करा? वेळ झाली आहे म्हणून चला आणि नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश. पाहत राहा जनादेश. आता मी प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार सुहास देसाई साहेब, वहिदा मॅडम आणि पूनम माळी मॅडम यांच्या सोबत आहोत. आणि आपण सुहास देसाईंना आपण विचारणार आहोत. प्रथम मला एक सांगा की आपण अनुभवी नगरसेवक आहात. आपला मगाशी जो प्रश्न मी विचारला की आपली युती नाहीये, पण युती नसतानाही नजीब मुल्ला साहेबांनी जी मोठी जबाबदारी घेतलेली आहे त्याविषयी आपण काय सांगा? पक्षाची जबाबदारी, ज्या पक्षासाठी आपण काम करतो त्याची जबाबदारी घ्यावीच लागते. तो काही विषय नसतो आणि ही जबाबदारी आम्ही पेलली आहे आणि पेलून टाकणार. तुम्हाला येत्या 16 तारखेला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा तुम्हाला समजेल की कितपत पेलली ती. त्या दिवशी तुम्ही गेटवर या आपलं हे घ्यायला. नक्कीच येऊ. पण मला आता एक सांगा की आपण आतापर्यंत केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा आपल्या प्रभागामध्ये. गेली म्हणजे 5-10 वर्ष आणि 4 वर्ष करोनाची प्रचंड कामं केली. त्याचा काय आढावा घेण्याचा का नाही किंवा त्याची काय लिस्टिंग म्हणून ठेवलेली नाही. कारण आम्ही लोकसेवक आहोत. लोकांची सेवा करणं, फोन आला की चाललं हा आमचा विषय असतो. त्यामुळे त्याचा काय आढावा लिहिण्याजोग नसतो की मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं, तुझ्यासाठी ते केलं. ह्या कामाचा किंवा लोकांना मदत करण्याचा एक आनंद घेत असतो आणि आम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीतनं. त्यामुळे त्याचा काही लेखाजोखा असा काही नसतो.
निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या संकल्पना योजना आपण राबवणार? आमच्या प्रभागामध्ये तर मुळात जर तुम्ही बघितलं तर क्लस्टर डेव्हलपमेंट हा विशेष आहे. वॉटर मीटर गटर हे नेहमीच झालेलं आहे. केबल तुटतात, केबल फॉल्ट होतो, मग ते खोदलं जातं, मग गटार तुटतात, गटार तुटताना पाईपलाईन तुटते, या गोष्टी होत असतात. त्याची परत साईडपट्टी आम्ही करतो, ती परत काहीतरी कारणास्तव परत उडलं जातं, परत ते निघत जातं. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यातच आम्हाला लोकांसाठी खरं तर काम करायचं आहे आणि लोकांचा आशीर्वाद 100% आमच्या बरोबर आहे आणि तो आम्हाला मिळणारच हा सुद्धा विश्वास आहे. तर आम्ही त्वरितच क्लस्टरकडे जावं, कारण आमच्याकडे एक क्लस्टर किंवा एक ह्या उद्योगातला एक अनमोल असा हिरा नजीबुल्ला आमच्याबरोबर पॅनल आहे. त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही भीती नाही किंवा शंका नाहीये. आम्ही क्लस्टर त्यांना आलो. आता मला एक शेवटचा प्रश्न असा होता की 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे, त्यासाठी मतदारांना आपण निवडून येण्यासाठी काय आव्हान करावं? जसं 10 वर्ष कामाची आणि 4 वर्ष पूर्वीची तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात आणि परत आमची विश्वास एवढा बुलंद केलात की आम्ही परत उभं राहायला तयार झालो. ही तुमचीच ताकद आहे. त्यामुळे घड्या धन्यवाद. आप बताइए कि आपका पहले नाम बताइए, प्रभाग क्रमांक। मेरा नाम बबीता मुस्तफा खान है, फातिमी कॉम्प्लेक्स। और आपने जो काम किया प्रभाग में क्या क्या काम किए बता सकते? मैं पिछले 10 साल से राबड़ी के प्रभाग की नजर से रही हूँ। हमने जैसे कि अभी सुभाष भाई ने कहा, हमने एक टीम बनकर काम किया है। नजीब भाई के नेतृत्व में हमने 10 साल तक लोगों की सारी समस्याएं हमारे राबड़ी में थी। जैसे 2 साल के 3 साल पहले हम वहाँ पर चलते रहे, वहाँ पर देखते जो भी समस्याएं है उसको हम सुलझाते हैं। इसके अलावा जो भी स्कीम्स आती है गवर्नमेंट और खास तौर से जो महिलाओं के लिए स्कीम्स आती है उसके लिए हम इतनी ज़्यादा यानी उसका इतना ज़्यादा हमारी प्लानिंग रहती है कि वहाँ हम राबड़ी के ज़्यादा से ज़्यादा जो महिलाएं हैं उन तक ये स्कीम पहुँचे और वो लोग उसका लाभ उठाए, ये भी हमारी कोशिश रहती है। इसके अलावा हम दूसरे बहुत सारे NGOs के जरिए भी बहुत सी महिलाओं के लिए, स्टूडेंट्स के लिए जो भी फ्री कोर्सेज है, क्लासेस है, उनके भी आयोजन किए जाते हैं। तो हमारा इलेक्शन 2022 के खत्म होने के बाद भी 4 साल कोविड का पीरियड हो, उसके बाद के 2 साल हो, हम हमेशा आवाम के बीच में रहे हैं और इंशाल्लाह आगे भी रहेंगे। अच्छा, जीतने के बाद आपके मतलब प्रभाग में कौन सी संकल्पना योजना आप करना चाहते हैं? मैं यहाँ एक बार फिर कहूँगी कि हमारा एक ये टीम वर्क है। जैसे कि सुहास भाई, नजीब भाई, ये हमारे सीनियर्स है, उन्होंने पहले ही कहा कि हमारा सबसे पहला फोकस रहेगा राबड़ी के प्रॉब्लम्स के लिए, वो है क्लस्टर डेवलपमेंट। वही एकमात्र उपाय है जिसके जरिए हम आवाम की जो सारी परेशानियां हैं वो एक साथ दूर हो जाएंगी। धन्यवाद. मॅडम, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि प्रभाग क्रमांक सांगा. नमस्कार, मी पूनम सुजाकर माळी. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 ह्या विभागातून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपली पहिली टर्म आहे. ही माझी पहिलीच टर्म आहे आणि मी स्वतःला तेवढी नशिबात समजते की नजीबुल्ला साहेबांनी आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे. तर मी तेवढेच ताकदीने आणि खरेपणाने त्यांच्या काही अपेक्षा असतील त्यांच्यावर परिपूर्ण उतरण्याचा प्रयत्न करतो. पण निवडून आल्यानंतर आपल्या मनात काय चिंता करायची योजना आहे त्या प्रभागामध्ये आपण राहू शकतो? जसं की आम्ही म्हणतो की आमची खरी ताकद ही टीमवर्क आहे. आम्ही इव्हन प्रचार करताना, कॅम्पेनिंग करतानाही म्हणतो की आम्हाला 1 वोट नको आहे, तर आम्हाला 4 वोट हवे. आमचं हे टीमवर्क असणार आहे. नजीबुल्ला साहेब असतील, सुहास सर असतील, महिला मॅम असतील, यांचा तगडा अनुभव माझ्या स्फूर्तीला असणार आहे आणि त्यांचं जे काही विजन असेल त्यांच्या सपोर्टला मी माझी काय म्हणू शकतो आपण की माझा सपोर्ट त्यांना नक्कीच असणार आहे आणि आम्ही जनतेच्या ज्या काही मागण्या असतील त्या परिपूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना जनादेश TV न्यूजच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जनादेश TV न्यूजच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा.